नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मिश्र कडधान्यांची उसळ. तर चला आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ. तर मंडळी, इथे मी मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ तेल टाकून ते शिजवून घेतलेलं आहे. तर इथे आता कांदा घेतलेला आहे, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो घेतलेला आहे आणि आता इथं कढई ठेवलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे, तेल गरम होऊन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. आता इथे मी मोहरी टाकत आहे. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. त्याच्यानंतर जिरे टाकायचे आहेत. जिरे तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, लसूण आणि मग कांदा टाकून कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मी हे परतून घेते आणि हे परतून झालेलं आहे. थोडंसं तेल सुटलेलं आहे त्याला आणि आता त्याच्यामध्ये आपण हळद, गरम मसाला आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि आता तो व्यवस्थित परतवून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मी आपण जे मोड आलेले कडधान्य शिजवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित परतून त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफलून घ्यायचं आहे. तर आता इथे आपले मोड आलेल्या कडधान्याची उसळ तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.